महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारला आहे। ठाणे जिल्ह्यातील आरोग्य मित्र देखील या संपात सहभागी झाले असून ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर त्या आंदोलनास बसले आहे। राज्यात राबवण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरण्यासाठी आरोग्य मित्र या पदासाठी भरती करण्यात आली होती। ज्या रुग्णालयात या योजना राबवल्या जातात त्या रुग्णालयात हे आरोग्य मित्र काम करत होते। रुग्णाचा आलेला अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज संकेतस्थळावर समाविष्ट करण्याचे काम हे आरोग्य मित्र करतात। या आरोग्य मित्रांनी किमान वेतन आणि वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांना ठराविक संख्येने रजा मिळाव्यात, कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा आदी मागण्यांसाठी 12 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला। परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी मध्यस्थी करत 12 फेब्रुवारीला बैठक आयोजित केली। या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली, परंतु TPA संस्थेने निर्णय घेण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली। महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने हा निर्णय मान्य करून 18 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला। मात्र मुदत संपूनही सरकारकडून अद्यापही कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर जिल्ह्याच्या विविध भागातील 100हून अधिक आरोग्य मित्र आंदोलनास बसले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे। आरोग्य मित्रांच्या संपामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आणि उपचार व्यवस्थापनात अडथळे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील रुग्णालयांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बेमुदत संपावरती आहोत। मंगळवारपासून हा बेमुदत संप चालू आहे। आमच्या मागण्या अजूनही सरकारपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत की काय माहीत नाही, पण आमच्या अजून होकारार्थी उत्तर काही आलेलं नाही आहे। आमची आता काल आमचे कॉम्रेड DL कराड सरांच्या नेतृत्वाखाली काल आरोग्य मंत्र्यांसोबत आमची काल मीटिंग झाली, पण ते असे अजूनही त्यांचं हेच उत्तर आहे की आम्ही TPAशी बोलतो आणि आज तुम्हाला कळवतो। गेले 4 दिवस झालं अजून काही उत्तर आलेलं नाही आणि अजूनही त्यांच्याकडून काही होकारार्थी उत्तर आलं नाही तर आमचं हा आंदोलन आहे, जे धरणे आंदोलन आम्ही करतोय ते असंच पुढे कंटिन्यू चालू राहील आणि ह्याच्यामध्ये जे लाभार्थ्यांचं जे काही नुकसान होत आहे किंवा त्यांच्यावरती जी काही हानी होते त्याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील। कारण की आमच्या ह्या मागण्या काही म्हणजे अशा काही हे नाही आहेत, कारण की आम्ही गेल्या 2-3 वेळा ह्यांना निवेदन देतोय, पण त्याच्यावरती ह्यांचं काहीही होकारार्थी उत्तर मिळालेलं नाही आहे। 10 दिवसाचा मुदत देऊनही ह्यांनी आम्हाला काही आश्वासनं आमची पूर्ण केलेली नाही आहेत। आमच्या फक्त मागण्या ह्याच आहेत की 26,000 जो किमान वेतन आम्हाला आहे तो मिळावा, 10% पगारवाढ व्हावी दरवर्षी आमच्या पगारात, आमचा जो महागाई भत्ता आम्हाला द्यावा, आमच्या पेट्रोल अलाउन्स द्यावे, ज्या आमच्या शासकीय सुट्ट्या आहेत त्या आम्हाला द्याव्या आणि जर TPAला हे परवडत नसेल तर आम्हाला डायरेक्ट शासनात नियुक्ती करून घ्यावी। ह्याच आमच्या एक किरकोळ मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत आम्ही पोहोचवतोय। लवकरात लवकर त्याचं उत्तर आम्हाला मिळावं हीच आमची आशा आहे आणि सर्वांकडून विनंती आहे सरकारला की त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात। कारण की आम्ही एवढ्या कमी खर्चामध्ये जे आतापर्यंत केलं आहे, एवढ्या महामारीमध्ये आम्ही कोविडमध्ये काम केलं आहे, तेव्हा ठीक होतं जेव्हा महागाई नव्हती, पण आता ह्या एवढ्या महागाईमध्ये आम्ही कसं आमचं घर चालवणार? आमचे घराचं भाडंच 12,000 जाते, वरून आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, क्लासचा खर्च, हे आम्ही कसं एवढ्याशा पगारामध्ये करतो? काही सिंगल पॅरेंट आहेत त्यांनी कसं करायचं? ह्याच आमची सरकारपर्यंत मागण्या आहेत ते त्यांनी लवकरात लवकर आमचं म्हणजे ऐकून घ्यावं आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, नाही तर हा बेमुदत संप असाच चालू राहील आणि ह्याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील। धन्यवाद। लाल सलाम।